नमस्कार, मी अश्विनीपुरी. आपण पाहताय DS न्यूज 24. कीर्तनात केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याच्या रागातून कीर्तनकाराला घरात घुसून मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावामध्ये कीर्तनकाराला घरात घुसून जमावाकडून मारहाण केल्याची ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे. या घटनेचे CCTV फुटेज समोर आले असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कीर्तनामध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे काही जण संतप्त झाले. त्यानंतर संबंधित व्यक्तींनी जमाव करून कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या घरात घुसून त्यांना मारहाण केली आहे. यावेळी घरामध्ये त्यांची पत्नी, मुलगी तसेच आई वडील उपस्थित होते. मारहाणीच्या गोंधळामध्ये त्यांनाही धक्काबुक्की झाल्याची माहिती समोर आली आहे. या संपूर्ण घटनेचे CCTV फुटेज समोर आलेले असून परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. या मारहाणीनंतर महाराजांनी व्हिडिओद्वारे जाहीर माफीही मागितली आहे. माझ्याकडून चुकून वादग्रस्त वक्तव्य बोललं गेलं, त्याबद्दल मी माफी मागतो. मात्र माझ्या कुटुंबावर माझ्यावर अशा प्रकारे हल्ला करणं योग्य नाही. कायदेशीर कारवाई करायला हवी होती असं ते म्हणालेत. नेमके काय म्हणाले होते ते तर काही दिवसांपूर्वीच चंद्रग्रहण लागलेलं होतं. या चंद्रग्रहणादरम्यान सांगलीमधील एका गर्भवती महिलेनं पालेभाज्या, फळे चिरून खात या सर्व अंधश्रद्धा असल्याचा संदेश दिला होता आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालेला होता. यावरून बोलताना निवृत्ती महाराज यांनी टीका केली होती की ती महिला आपल्या धर्माची नव्हती, ती दुसऱ्या धर्माची होती. त्यामुळे तुम्हाला आमच्या धर्मांवर आक्षेप घेण्याचा मुळीच अधिकार नाही असं महाराज म्हणाले होते. कायदेशीरपणे हाताळायला हवं होतं आणि कायद्याचं उल्लंघन कुठेही केलं जाऊ नये असं तरी मला वाटत होतं. मला कोणाबद्दलही आक्षेप नाही किंवा कोणावरती मला काही कायदेशीर गुन्हेगारी मला काही दाखल करायची नाही आहे. प्रकरण शांत झालेलं आहे. परंतु आपण कायद्याप्रमाणे जर केलं असतं तर मला या ठिकाणी काही संशय नव्हता. गुन्हा माझा होता, चुकलो मी होतो. तर माझ्यावरती काही एखादा तुम्ही केस टाकली असती किंवा गुन्हा दाखल केला असता तर मी स्वतः त्या ठिकाणी तोंड द्यायला तयार होतो किंवा मी लढायला तयार होतो. परंतु तुम्ही असं बेकायदेशीरपणे माझ्या घरावरती हल्ला करताय, असं तोडफोड करताय किंवा घरामध्ये येऊन घुसून त्या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न करताय, हे काही बरोबर नाही. आणि एवढं करून थांबत नाही तर सोशल मीडियावर त्याचे व्हिडिओ तुम्ही व्हायरल करताय आणि त्याचा आनंद साजरा करताय की बघा आम्ही कसं महाराजांना अद्दल घडवली, आता जिरली का, भीमाचा टोला कसा आहे. हे असे वक्तव्य बरोबर नाही आहे. कारण का आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ठिकाणी भारतामध्ये राहतो, ज्यांनी संविधान लिहिलेलं आहे. अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतामध्ये असून आपण संविधानाने किंवा कायद्याने चालणं हे योग्य ठरतं. म्हणून असं बेकायदेशीर हे मला पटलेलं नाही आहे. म्हणून सर्व समाज बांधवांना एकच विनंती आहे, हे प्रकरण इथं शांत झालेलं आहे. परंतु असं बेकायदेशीरपणे कोणावर हल्ला करणं हे तरी मला योग्य वाटत नाही. कारण वारकरी संप्रदाय हा शांततेचं प्रतीक म्हणून मानला जातो. म्हणून आम्ही शांततेनेच त्या ठिकाणी प्रकरण हाताळण्याचा प्रयत्न करतो. परंतु असं कोणाचाही बेकायदेशीरपणे कोणी असं करणं हे योग्य वाटत नाही. म्हणून हेच ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न होता. रामकृष्ण.